मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्र राज्याचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे लागलं आहे, ते म्हणजे खरी शिवसेना कोणाची. कोर्ट नेमकं काय निकाल देणार, शिवसेना शिंदेंना भेटणार या ठाकरेंना, अर्थात धनुष्यबाण. आता याच्यावरती न्यायालयाची जे आहे की अंतिम सुनावणी ही कोर्टात चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये. याच्या संदर्भातील आत्ताच दिनांक 7 ऑगस्ट 2026 दरम्यान एक सुनावणी पार पडली. असं वाटत होतं की त्या सुनावणी दरम्यान सर्व काही निर्णय, आता अंतिम टप्प्यातील सर्व काही निकाल लागून जाईल. तरी देखील सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून, न्यायपीठाच्या माध्यमातून ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली, ती म्हणजे दिनांक 11 ऑगस्टपर्यंत. परंतु अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आता वेधून लागले, ते म्हणजे नेमकं शिंदेंना शिवसेना भेटणार या ठाकरेंना भेटणार. बघूया व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि महत्त्वाचा असा रिपोर्ट. नेमकं कोर्टामध्ये काय चालू आहे सध्या घडामोडी आणि नेमकं निकाल कोणाच्या बाजूने लागणार याच्या संदर्भात काय काय पुरावे आहे आणि कशा पद्धतीने आहे, सर्व काही विश्लेषण थोडक्यात विस्ताराने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तसं तर तुम्ही बऱ्याच काही न्यूज हेडलाईन्स यावरती बघितलं असेल की 100% चान्सेस हे निकाल लागण्याचे UBT अर्थात उद्धव ठाकरे गटाकडेच आहे. अर्थात उद्धव साहेबांनाच खरी शिवसेना म्हणून त्यांना ती शिवसेना भेटून देईन आणि धनुष्यबाण हे चिन्हही त्यांनाच भेटून देईन असं सांगण्यात येऊ लागले. कारण की तुम्ही बघत असाल की ठाकरेंचे ज्येष्ठ वकील किंवा एकंदरीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे कोर्टामध्ये युक्तिवाद करून जे आहे की सर्व काही पुरावे, त्याचबरोबर कायदेशीर प्रक्रिया याचा उल्लेख करून, म्हणजे हे लोकशाहीच्या सर्व काही अगेन्स्ट आहे याच्या संदर्भातील सर्व काही उल्लेख करून त्यांनी न्यायालयाला याच्यावरती मजबूर केलं आहे की निकाल हा ठाकरेंच्या बाजूनेच द्यावा आणि त्या संदर्भातील त्यांनी सर्व काही पुरावे देखील ते सिद्ध करून दाखवले. परंतु प्रश्न हा पडला आहे की नेमकं मात्र हे सर्व काही असताना देखील निकाल लागायचा, तर मग नेमकं हा निकाल पुढे का ढकलण्यात आला आहे. ही सुनावणी, अंतिम सुनावणी, ज्या पद्धतीने राम रावण यांचे युद्ध हे अंतिम टप्प्यात चालू होतं, त्याच पद्धतीने शिंदे विरुद्ध ठाकरे ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात येते आहे. आणि काही ना काही दिसून येत आहे की सध्या शिंदे हे घाबरताना दिसून येत आहे आणि कोर्टाच्या देखील माध्यमातून ही सुनावणी नेमकं आता पुढे का ढकलण्यात येऊ लागले, नेमकं कोर्ट मॅनेज होऊ लागले का, असं प्रश्न आता एकंदरीत महाराष्ट्राला इथं पडू लागला. कशामुळे पडू लागलाय, आता बऱ्याच काही घडामोडी मागील 2 दिवसापूर्वी घडलं आहे. जसं की तुम्ही बघितले, एकतर कोर्टाने अंतिम सुनावणीची प्रक्रिया ही दिनांक 11 ऑगस्टपर्यंत लांबवली. त्याच्या दुसऱ्या दिवशीच 8 ऑगस्टला परत नरेंद्रजी मोदी यांना शिंदेंचं जाऊन भेटणे, शिंदेंच्या बंड केलेल्या खासदारांचं जाऊन भेटणे, आमदारांचं जाऊन भेटणे, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मुंबईला येणे, म्हणजे एकंदरीत हे संशयास्पद इथे घडू लागले असं दिसून येऊ लागलंय. आणि एकंदरीत लोकांच्या मनामध्ये जे काही सध्या भावना आणि चालू आहे सर्व काही घडामोडी, तर हेच दर्शवत आहे की बंड करून किंवा सर्व काही मॅनेज होऊन किंवा लोकशाही घोट्यात आणून शिंदेंच्या बाजूने निकाल जातो की काय. परंतु मित्रांनो, हे सत्य आहे का? कारण की जर कधी शिंदेंच्या बाजूला निकाल केला तर याचा अर्थ लोकशाही गोत्यात येणं हे काही ना काही विचार करणं थोडक्यात चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते देखील न्यायालयीन प्रक्रियेने जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण की भारतीय न्यायपालिका एवढी खाली पडली नाही की ती मॅनेज होऊ शकते आणि चुकीच्या माणसाला चुकीच्या पद्धतीने निकाल देऊ शकते. आता नेमकं कोर्टामध्ये काय चालू आहे सध्याची प्रोसेस, आता याच्या संदर्भात दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी कोर्टाच्या माध्यमातून देखील अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे की जे काही कपिल सिब्बल ठाकरेंचे ज्येष्ठ वकील यांच्या माध्यमातून व्यक्तिवाद इथे करण्यात आला आहे, तर त्या व्यक्तिवादाला कोर्टाने देखील संमती इथे दिली आहे. कशा पद्धतीने, कारण की ठाकरेंचे जे ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितले की केवळ काही आमदारांचे बंड किंवा संख्याबळ म्हणजे मूळ पक्ष नव्हे. 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतरबंदी कायदा बंडखोर आमदारांची कृती पक्षाविरोधात होती. तर याच्यावरती कोर्टाने त्या दिवशी जी काही सुनावणी केलेली आहे त्या माध्यमातून सांगितलंय की हे खरं आहे की लोकशाहीमध्ये जर कधी एखाद्या विधिमंडळाकडे थोडक्यात जे म्हणजे आमदारांचे बंड किंवा त्यांचं संख्याबळ, विधिमंडळाकडे त्यांचं संख्याबळ जास्त असलं याचा अर्थ म्हणजे तो मूळ पक्ष नाही. मग नेमका पॉईंट हा येतोय की नेमकं हे जर कधी सत्य आहे तर मग नेमकं ठाकरेंच्या बाजूने निकाल अद्याप का लागला नाही. बघूया थोडक्यात पुढे. राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष, अर्थात 2 हे भाग डिवाइड केलेले आहे. ते म्हणजे असे
भागांतर झाले. एकंदरीत राजकीय पक्ष आणि एक विधिमंडळ पक्ष म्हणजे बंड करून आमदारांनी स्वतः स्थापन केलेली एक टीम, म्हणजे त्याला विधिमंडळ पक्ष असं म्हणलं जातं. ते म्हणजे सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने प्राथमिक निरीक्षण नोंदवले की विधिमंडळ गटापेक्षा राजकीय पक्ष श्रेष्ठ असतो आणि विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचे नियंत्रण कायम राहते. दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने हा निकाल इथे अधिकृतपणे नोंदवला आहे की विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाची भूमिका ही न्यायालयीन प्रक्रियेने बघितली असता तर ती मोठी आहे, श्रेष्ठ आहे आणि त्यांच्यावरती पूर्णतः ते नियंत्रण करू शकते. तर मग हा निकाल जर कधी बघितला तर हा निकाल तर 100% एकनाथजी शिंदे सध्याचे करंट उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जाऊ लागलाय. मग हे बघितलं असता सध्या कोर्टाने अंतिम सुनावणीची जी प्रोसेस प्रक्रिया आहे ती दिनांक 11 ऑगस्ट 2026 पर्यंत लांबवली आहे आणि त्याचबरोबर शिंदेंचं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांना जाऊन भेटणे, अमित शहांचं मुंबईला येणे, म्हणजे काही राजकीय वादळ भूकंप करून काही राजकीय डाव टाकण्याचे तरी यांचं काही षडयंत्र चालू आहे का, असले प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला इथे पडलाय. मित्रांनो कोर्टाने अंतिम निकाल पुढे तर ढकलला, अंतिम सुनावणी, परंतु हे देखील विसरून चालणार नाही की कोर्टाने त्यांची भूमिका जी काही स्पष्ट केलेली आहे ती अगदी योग्य वाटते. कारण की कशा पद्धतीने योग्य वाटते हे बघा, आपण जे विश्लेषण इथे करायला लागले ते कोणत्या पक्षाच्या किंवा कोणत्या समर्थनार्थ करून लागलो, परंतु न्यायालयाने जी भूमिका स्पष्ट केली दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी त्याच्यातून असं दिसून येत आहे की 100% निकाल हा जो लागणार आहे तो UBT अर्थात सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेच लागणार आहे. कारण की नेमकं त्यांनी सिद्ध काय केलंय ते थोडक्यात बघूया. न्यायालयाने सध्याची भूमिका जी स्पष्ट केली त्याच्या माध्यमातून न्यायालयाने स्पष्ट केलंय की या प्रकरणातील निकाल आणि मार्गदर्शक तत्वे ही भविष्यातील राजकारण व लोकशाही प्रक्रियेसाठी एक महत्त्वाचा दाखला ठरणार आहे. म्हणजे त्यांनी काय विचार केला, न्यायालयाने असा विचार केलाय की हा जो निकाल आहे हा आताच्या पुरता मर्यादित नसून हा भविष्यातील इन फ्युचरसाठी जर कधी यदाकदाचित कोणी असं केलं तर याच्यामुळे लोकशाही ही गोत्यात येऊ शकते. जर कधी आता चुकीचा जर कधी निकाल किंवा घाई गडबडीत निकाल देण्यात आला तर येत्या काळात जे आहे की लोकशाही गोत्यात येऊ शकते. यामुळे ह्या सर्व काही खटल्या दरम्यान निकाल अत्यंत बारकाईने किंवा अत्यंत योग्य रीतीने देण्याचं महत्त्वाचं आहे. म्हणून या काही याच्यासाठी थोडक्यात कोर्टाने अंतिम सुनावणी पुढे ढकलली काय असा प्रश्न देखील इथे पडू लागलाय. परंतु या भूमिकेमुळे कोर्टाच्या न्यायपीठाच्या माध्यमातून जे काही सर्वोच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टाचे जे सन्मान्य जज आहे ते म्हणजे सूर्यकांत सिंग यांच्या माध्यमातून म्हणू शकता, तर असं दिसून येत आहे की हे सर्व काही आराखडा, हे सर्व काही सध्याची चालू असलेल्या घडामोडी हे बघितलं असता तर अंतिम सुनावणी ही काही ना काही उद्धव साहेब ठाकरे यांच्या बाजूनेच लागत का असा आता इथे दिसून येत आहे. बाकीचं तर एकंदरीत बघितलं असतं तर राज्यातील पूर्ण 70% जनता यांचं म्हणणं असं आहे की निकाल हा उद्धव साहेबांच्या बाजूनेच लागणार. का लागणार, कारण की जर कधी बघितलं असतं तर उद्धव साहेबांना एकनाथ शिंदे यांनी सोडणं, गुवाहाटीला जाणं, आमदारांनी बंड करणं, इतर विविध सर्व काही चित्र बघितलं असतात ज्या लोकशाही मार्गाने हे आमदार निवडून आले होते, परंतु त्यांनाच त्याच लोकशाहीला त्याच मतदाराला दगा देऊन हे जर कधी विरोधी पक्षात विलीन होत असेल त्यांच्यासोबत जाऊन तर हे काही ना काही लोकशाहीला काळीमा वाचणारी गोष्ट आहे. आणि याचमुळे काही ना काही जनतेचं म्हणणं आहे की निकाल हा ठाकरेंचाच लागणार, परंतु शिंदेंना कमी लेखून चालणार नाही. जाता जाता हेच आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं मंडळी, निकाल कोणाच्या बाजूने लागणार आणि तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता. खूप खूप धन्यवाद. जय शिवराय.